नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. मा नर्मदे. आता मेघनाताईंनी कौतुक केलं, पण हे कौतुकाचा भाग नाही. जेव्हा आपण काही करायचं ठरवतो तर ती योजना महाराजांची असते, म्हणूनच ते आपल्याकडून घडत असतं. आज एवढा मोठा भक्त मेळावा इथं आयोजित केला आणि त्याच्यात तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, म्हणून सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानते. इथे महाराजांच्या बद्दल जे बोलण्याची मला संधी मिळाली, त्याच्यात मला असं वाटतं की त्या संधीचं सोनं तेव्हाच होईल जेव्हा भक्त मेळाव्यामध्ये माझ्या आयुष्यात आलेले महाराजांचे निसीम भक्त त्यांच्याबद्दल मला काही बोलण्याची संधी मिळेल. आणि मी याविषयी मेघनाताईंशी बोलले. 2009ला मला 2008ला मी शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये एक टीचर होती. त्या टीचर पंढरपूरच्या वारी करायच्या आणि त्या मला म्हणाल्या की अस्मिता, तू एवढी छान चालतेस, मग पंढरपूरला वारीला काय येत नाहीस? तेव्हा माझ्या नकळत, म्हणजे वारी हा विषय कधी मी विचारही केला नव्हता, पण नकळत तोंडातून महाराजांनी बदलून घेतलं की मी माझा पंढरीचा पंढरपूर नसेल तर माझा पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे माझा शेगावचे गजानन महाराज आहेत. आयुष्यात जर मी कधी वारी केली तर मी पहिले शेगावची वारी करेल आणि नंतर मी पंढरपूरचा विचार करेल. अजूनही मी पंढरपूरची वारी केली नाहीये, परंतु माझ्या डोक्यात तो विचार आहे. महाराजांच्या वाटेवर चालण्याचा जो आनंद आहे तो आनंद एक आगळा वेगळा आनंद आहे. 2009ला आम्ही बोधवड मार्गे 2009 आणि 10 उल्हासनगर ते शेगाव वारी केली. त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या आणि महाराजांनी मला सोयगाववरून वारी करण्यासाठी प्रेरित केलं. आता ज्यांनी मला सांगितलेलं की अस्मिता, तू या वाटेवर चालू नकोस, तेही महाराजांचे भक्त होते आणि मी त्यांना सांगितलं की नाही, मी या वाटेवर चालणार, कारण शेगाव हे जगाच्या वडिलांचं गाव आहे, ते आपल्या दोघांच्याही वडिलांचं नाहीये. त्यामुळे महाराजांनी त्या भक्ताचाही मान ठेवला आणि माझाही मान ठेवला. ते आजही बोधवड मार्गे जातात आणि मला महाराजांनी जिथे पदयात्रेची मनोभावे सेवा केली जाते, सोय केली जाते, अशा सोयगाव मार्गे मला जाण्यासाठी नवीन मार्ग शोधून दिला आणि आजही आम्ही त्या मार्गेच जातो. सोयगाव मार्गे जात असताना माझी भेट सोयगावच्या कुसुमताई वाडेकर यांच्याशी झाली. कुसुमताई वाडेकर या सोयगावमध्ये ताई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पण केव्हा त्या आमची आई झाल्या मला कळलंच नाही. कुसुमताईंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आत्ताच महाशिवरात्रीला त्या महाराजांच्या चरणी विलीन झाल्या, त्यावेळेला पण मी तिथे होते. माझ्यासाठी सर्वात दुःखाचा दिवस होता, कारण कुसुमताईंकडनं सेवा महाराजांची कशी करावी याची पावलोपावली आपल्याला शिक्षण मिळत गेलं. कुसुमताईंनी 20 वर्ष दोन्ही किडन्या फेल असताना फक्त महाराजांच्या तीर्थ आणि अंगाऱ्यावर त्यांनी आयुष्य जगले होते, परंतु कधीही त्यांनी औषध घेतलं नाही किंवा काही नाही. माझ्या सोबत असे काही इथं म्हणजे भक्त बसलेले आहेत ज्यांना मी आवर्जून सांगायचे की आज जर महाराज जिवंत असते किंवा महाराजांनी समाधी घेतली नसती तर त्यांचा स्पर्श जसा असता तो स्पर्श कुसुमाईच्या हातामध्ये होता आणि त्या कुसुमाईचा आशीर्वाद मला 2011 पासून मिळत गेला. कदाचित आता बऱ्याच जणांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराजांच्या योजना ह्या वेगळ्या असतात. आपल्याला नकळत तोंडातून जातं की मी केलं, पण मी मध्ये महाराजांनी माझ्याकडून करवलं हे वाक्य जर सगळ्यांनी मनामध्ये ठेवलं तर मला वाटतं की प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करायला महाराज बसलेले आहेत. मग ते सुरभीसारखे छोटे मुलांकडनं पाठांतर करून घेण्याचं कार्य म्हणा किंवा काही आमच्याबरोबर जे पदयात्रेला यायचे 65 आणि 70 वर्षाचे वृद्ध गृहस्थ, ते सुद्धा एवढे छान चालतात की त्यांच्या पुढे आपल्याला असं वाटतं की आपण काहीच केलं नाही.
किंवा त्या वयापर्यंत आपण जाऊन विजय ग्रंथाची पारायण करायला सांगितले. आता 501 पारायणाचा नंबर ऐकल्यावर मी म्हटलं, अहो काका 105 असतील तर ठीक आहे, 501 म्हणजे मोठा आकडा आहे आणि तेवढे दिवस पण नाही आहेत माझ्याकडे. 31 डिसेंबरच्या आत तुम्ही म्हणता पूर्ण व्हायला पाहिजे. काका इतक्या सहजतेने मला म्हणाले, मला महाराजांनी काय सांगितलेलं, तुझा निरोप द्यायला, ते काम मी केलंय, आता पुढचं तुझं काम आहे, तू आणि महाराज बघून घ्या. आता महाराज माझ्याशी बोलतील एवढी माझी पात्रता नाही हे मलाही माहिती होतं आणि हे काकांनाही माहिती होतं, म्हणूनच काकांकडून मला निरोप मिळाला होता. मग घरी आल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले, माधव काकांनी सांगितलंय ना, मग प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणजे माधव काका किती अधिकारी असतील त्याचा तुम्हाला ह्याच्यातून अंदाज येऊ शकेल. आणि मग नंतर पारायण चालू केली 21 जानेवारी 2015 पासून. पारायण तर चालू केली, पहिले जेमतेम 1 पारायण व्हायचं दिवसाला. महाराजांना म्हटलं, महाराज हे 1 पारायण केलं तर 105 सुद्धा गाठणं आकडा मोठा वाटत होता आणि तुम्ही 501चा डोंगर समोर ठेवलाय, हा कसा मी चढणार. पण महाराजांनी हळूहळू 2 पारायण व्हायला लागली दिवसाला. आणि नंतर मग माझ्या मिस्टरांचं मला खूप सहकार्य होतं. अक्षरशः ते म्हणायचे, तू पारायणातनं उठू नकोस, मी स्वयंपाक करतो. एवढं सहकार्य मला. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की आपल्या एकदम संकटाच्या काळी जो आपल्या बाजूला उभा राहतो तेच आपले महाराज असतात. पण आपण आपल्या महाराजांना ओळखू शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. कारण आपली तेवढी प्रगल्भता नाही, आपला दृष्टिकोन तेवढा मोठा नाहीये. म्हणून मला असं वाटतं ना की माझी जी पारायण झाली त्याच्यात माझ्यापेक्षा त्यांचा जास्त मोठा हात आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे माझी ही पारायण होऊ शकली. 480 पारायण 24 नोव्हेंबर 2015 झाली. तेव्हा मला पाठांतर झाल्याचं लक्षात आलं. मी आपलं सहज माझ्या मिस्टरांना म्हटलं, जे काय मोडकं तोडकं ज्ञान महाराजांनी दिलंय ना ते महाराजांनाच मला ऐकवायचंय. मला उरलेली 21 पारायण प्रदक्षिणा घालताना करायची इच्छा आहे. माझे मिस्टर बंगाली होते, पण ते सहज म्हणाले, इच्छा आहे ना, जा करून ये. म्हणजे एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं असतं, पण त्यांनी सहज मला सांगितलं की जा तू करून ये. आणि 21 पारायण तिथं करायचं असं माझे तेव्हा शिवशंकर भाऊ पाटील होते. त्यांच्याबद्दल काय बोलायचं. शिवशंकर भाऊ पाटील हे एक महाराजांचंच रूप होतं. किती कष्ट केले होते त्यांनी ते कुणालाही दिसत नाही. आजचं महाराजांचं वैभव आपल्या समोर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, हे याच्यात दुमत कुणाचंच नसेल. आणि शिवशंकर भाऊ पाटलांनी मला तिथे राहण्याची व्यवस्था करून दिली. माझ्यासाठी भाऊंनी दिलेला मदतीचा हात म्हणजे महाराजांनी जवळ घेतल्याचा आनंद होता. आज भाऊ आपल्या सोबत नाहीये. माझे जन्मदाते गेले तेव्हा सुद्धा मला एवढं वाईट वाटलं नव्हतं जेव्हा भाऊ गेल्याचं दुःख मी आजही सहन करू शकत नाही. कारण भाऊ म्हणजे मला फक्त वडिलांसारखे नव्हते, तर शिवशंकर भाऊ म्हणजे माझ्यासाठी महाराजांची सोबत होती. महाराजांच्या बरोबर असल्याचा मला आनंद मिळायचा. भाऊंनी मला सांगितलं, ठीक आहे तू इथं राहू शकतेस. आणि मला 21 दिवसासाठी भक्त निवास 1 मध्ये 19 नंबरची खोली जी कळसासमोर आहे ती भाऊंनी मला दिली. आणि माझी पारायण चालू झाली. त्यावेळेला नांदेडकर गुरुजींना मी अशी ओळखत होते, पण एवढी घसट नव्हती माझी. माझं पहिलं पारायण झालं आणि पारायण झाल्यावर मी नमस्कार करायला डोकं टेकलं तर महाराजांच्या ह्याच्यावरून एक गुलाबाचं फूल माझ्या डोक्यात पडलं. आणि अगदी सहजतेने मला नांदेडकर गुरुजी मागून म्हणाले, जी काय तुझी इच्छा पूर्ण आहे ना ती मनात आहे ना ती पूर्ण होणार म्हणून तुझा आशीर्वाद मिळाला. तेव्हा त्यांना माहित नव्हतं की मी अशी पारायण करायला आले. म्हणजे नांदेडकर गुरुजींना जर तुम्ही ताईच्या पुस्तकाच्या फोटो ह्याच्यावर बघितलं असेल तर अक्षरशः महाराज तसेच असतील ही आपण कल्पना करू शकतो. असे ते नांदेडकर गुरुजी होते. आणि गुरुजींच्या मुखातून आलं म्हटल्यावर मला एवढा आनंद झाला. चला भाऊंचा तर आशीर्वाद मिळाला होता, आता मला गुरुजींचा पण आशीर्वाद मिळाला. आणि मग गुरुजींच्या आशीर्वादानुसार पारायण चालू झाले. 9वं पारायण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा एक पाठक काका होते, मला वाटतं तुम्हाला माहिती असतील. पाठक काकांना सुद्धा गजानन विजय ग्रंथ मोफत होता. नाशिकचे पाठक काका मला भेटायला आले. काका आणि काकू दोघी आले, कारण काकूंना दासगण महाराजांची मानसकन्या म्हटलं जातं.
तर दोघंही मला भेटायला आले आणि सडनली ते पाया पडायला लागले. तर मी म्हटलं, अहो तुमचा आशीर्वाद पाहिजे मला, पहिले तर मी तुम्हाला ओळखत नाही. हट्ट करायला चालू केला होता. 2018ला ठरवलं शेगाववारी करायची आणि त्याच्यानंतर तिथनच बॅग घेऊन खांडवा गाठायचं आणि जानेवारीतच परिक्रमा उचलायची. आता हा आपला विचार आहे. महाराजांचा काय वेगळंच असतं ना. महाराजांची योजना ती शेवटची, म्हणजे हायर ऑथॉरिटीची जी सिग्नेचर आहे ती महाराज करणार. आणि तसंच मी सगळी तयारी करून गेले होते आणि माझं शेगाववारी पूर्ण झाली, दर्शन घेऊन बाहेर आले आणि माझे सासरे सिरियस आहेत म्हणून कळलं. आता सासरे सिरियस आहेत म्हणून कळल्यावर तर वारी परिक्रमेला निघण्याचा विषयच नव्हता. मला लगेच कलकत्त्याला जावं लागलं. कलकत्त्याला गेले, त्यांचं ते बरं झालं. मग म्हटलं आता काय जाण्यात हे नाही, कारण जास्त ऊन वाटलं की तिथे परिक्रमेला ऍक्च्युली निघत नाही. पण मला ऍक्च्युली तो काळ प्लेझेंट वाटला, कारण मला थंडी सहन होत नाही. तर मग तिकडे जायचं कॅन्सल झालं. मग घरी आले, मन काही कशात लागत नव्हतं. परत पारायण चालू केली. म्हटलं महाराज तुम्ही इथंपर्यंत आले होते, तोंडात का खाऊ घास घातला नाही, बाहेर का काढून घेतला. आणि मग 2020ला परत तेच करायचं ठरवलं. 19 गेलं, म्हटलं आता 20ला आपण तसं करायचं. तसं करायचं ठरवलं होतं, पण महाराजांची योजना वेगळी होती. मला ठाण्याच्या उपासना केंद्रामधून एक मुळे काका म्हणून आहे, त्यांचा फोन आला. मला असं कळलंय की तुम्ही नर्मदा परिक्रमेला निघणार आहे. तर मी म्हटलं हो निघणार आहे, पण माझी शेगाववारी झाल्याशिवाय मी निघू शकत नाही. म्हणजे मला शेगाववारी ही पहिली, त्याच्यानंतर बाकी सगळं हे मला डोक्यामध्ये फिक्स होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं ते झाल्याशिवाय तर मी निघू शकणार नाही. तर मला म्हणाले नाही, पण मी ना 15 नोव्हेंबरला जायचं ठरवलं. मी म्हटलं ठीक आहे, मग बघू, मला काही योग दिसत नाही. आणि मी तेव्हा पण एकटं जायचं ठरवलेलं, कारण 17 दिवसाच्या वारीला मी कुणाला म्हणू शकत नाही माझ्याबरोबर चला. तर 4 महिन्याच्या परिक्रमेला कशी मी कोणाकडे हट्ट करणार की माझ्याबरोबर चला. तर महाराजांच्या मनात वेगळंच काही होतं. महाराजांनी मला प्रिपॉन करायला लावलं. म्हणजे मी 17 जानेवारीला निघणार म्हणून सगळ्यांनी जे आमच्या वारीमध्ये जे येतात, त्याच्यात विनायक दादा एक आहे, शरद दादा आहेत. विनायक दादा म्हणजे आमच्यासाठी तो महाराजच आहे. त्याचा बहुतेक 13 कोटी जप पण झालाय. गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित आहे. या सगळ्यांनी तिकीटं काढलेली की मला खांडव्याला सोडायला यायचं. आणि माझं प्रिपॉन झालं. मला सांगायलाही लाज वाटत होती की म्हणजे आमच्या वारीमध्ये एक चिपळूणकर काका पण आहेत, त्यांची पण परिक्रमा झालेली आहे. तर ते घरी आले. म्हटलं काका मला वारीला जायचंय परिक्रमेला, पण म्हटलं एक प्रॉब्लेम झालाय. तर म्हटलं, मला म्हणाले काय झालं. तर म्हटलं असं असं मला एक फोन आलाय आणि प्रिपॉन करायचं, ते म्हणतायत नोव्हेंबरमध्ये चला. आणि महाराजांचे भक्त आहेत, म्हणजे काय सांगावं, त्यांच्या रूपाने महाराजच माझ्या सोबत येत आहेत. असं म्हटल्यानंतर मला काका म्हणाले तू निघ, आम्ही तिकीट कॅन्सल करतो, काही एवढं हे नाही, तू निघ. मग म्हटलं माझी शेगाववारी, तू ये ना, मग आपण शेगाववारी करू. म्हणजे किती महाराजांनी सगळी परिस्थिती जुळवून आणली. आणि खर्डीचा कार्यक्रम होता त्यावेळेला, तिथं मला त्यांनी मेडिकल सेवेला या म्हणून सांगितलं होतं. नंतर करायला लागली नाही, हा भाग नंतरचा आहे. परंतु त्यांनी बोलवलं. मग म्हटलं ही महाराजांची सेवा सोडून तर आपण निघू शकत नाही. आणि चिंचवडच्या मंदिरातून आमच्याबरोबर सुजाता शिंदे आणि सावकार काकू आल्या होत्या शेगाववारीला. त्या निघणार होत्या 6 नोव्हेंबरला. मला त्यांचा फोन आला. माझी मुलगी म्हणाली पण की तू जा ना, सुजाता मावशी एवढी सोबत आहे, सावकार काकू आहेत, कशाला तू इथं कोणतरी जातील ऍडजस्ट करायला. पण नाही म्हटलं, ही महाराजांची सेवा ही केलीच पाहिजे. म्हणून इकडे महाराजांची सेवा करून मग 16 तारखेला निघायचं ठरलं. आता मुळे काका तर माझ्याबरोबर येतो म्हणालेच होते, पण आमच्या शेगाववारीमध्ये एक पटवर्धन काका म्हणून आहे. तर ते पटवर्धन काकांना कधीच फोन करत नाही, काम असल्याशिवाय कधीच. म्हणजे मी त्यांचं नाव पटवर्धन सोडून गोडबोगेच ठेवलं. कधी फोन न करणारे मला फोन करून अगप सडन त्यांनी विचारलं, अस्मिता आपल्या वारीची मीटिंग केव्हा. मला आश्चर्यच वाटलं, म्हणजे त्यांच्या पण 5 वाऱ्या झालेल्या आहेत. मी म्हटलं वारीची मीटिंग ही नाही यावर्षी वारीला. तर मला म्हणाले काय म्हातारीची चेष्टा करतेस का. म्हटलं नाही काका, मी नर्मदा परिक्रमेला चालले. मला ते म्हणाले म्हणजे कशी महाराजांची योजना असते, 20 मिनिटं थांब अस्मिता, मी तुला परत फोन करतो. आणि 20 मिनिटात ते म्हणाले मी पण तुझ्याबरोबर परिक्रमेला येणार. आहे की नाही महाराजांची कमाल. म्हणजे इकडे सगळ्यांना टेन्शन होतं की मुळे काका आपल्याला स्वभाव माहीत नाही, काय नाही, अस्मिता कशी जाणार. आणि पटवर्धन काका 20 मिनिटात म्हणाले की मी येतो तुझ्याबरोबर.
म्हणजे त्यावेळेला माझ्यासाठी मदतीला धावून देणारे पटवर्धन काका म्हणजे माझे महाराज, ती मला बोटाला धरून घेऊन जात आहेत. आणि मग परिक्रमे नाही असं मी ठरवलेलं आणि म्हणून मी तो जप सुद्धा थांबवला. 31 मे 2000, बाबा माझे गेले 5 मे 2013ला. 31 मे 2013ला मी जेव्हा शेगावला गेले गीतांजलीने, तेव्हा मी एका बाजूला बसले होते, तर दिवाणजी मला बोलवायला आले. मला म्हणाले, ताई चला तुम्हाला भाऊसाहेबांनी बोलवले. मी गेले पाया, पण मला म्हणाले कशाला डोळ्यात पाणी काढतीस, तुझा हा बाप जिवंत आहे. मला शिवशंकर भाऊंनी मुलगी म्हणावी एवढी माझी पात्रता नव्हती, पण मला माझ्या बापांची जागा त्यांनी भरून दिली. आणि म्हणूनच आजही जेव्हा भाऊ नाही ही कल्पना मनात येते ना, डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. शिवशंकर भाऊ म्हणजे महाराजही होते. मला त्यांनी वडील म्हटले, तुझा वडील आहे असं म्हटलं. आणि शेवटपर्यंत भाऊनी मला सांगितलं, तू दर गुरुवारी येतेस, आता माझं शरीर थकलंय, मी येऊ शकत नाही, तू घरी येत जा. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाकडे सहज ऍक्सेस मिळावा, एवढी माझी काही तपश्चर्या नव्हती किंवा एवढं काही नव्हतं. पण तरी सुद्धा हे केवळ आणि केवळ महाराजांमुळे घडलेली लीला आहे. गजानन विजय ग्रंथामध्ये महाराज जेव्हा दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. येथेच म्हणजे आपल्या हृदयात महाराज बसलेले आहेत. तुम्ही जर डोळे मिटून आपल्या शेगावच्या मंदिराची कल्पना आपल्या हृदयाच्या पटलावर उमटवली, तर तुम्हाला जाणवेल की आपल्या हृदयात महाराज स्थित आहेत. फक्त काही जेव्हा आपण कार्य करतो ते आपण करत नसून आपले महाराज आपल्याकडून करवून घेतात, असंच आपण विचार केला पाहिजे. बरेच जण म्हणतात तुम्हाला 30 पोथी वाचून कंटाळा येत नाही का, पण जेव्हा तुम्ही पोथी नव्याने वाचता, नव्याने पारायण सुरू करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक ओवीचे नवीन नवीन अर्थ नव्याने कळत असतात. आता यांनी नरेंद्र दादांनी सांगितलं किंवा गजानन सर आहेत, ह्या सगळ्यांना मुखोद्गत आहेत, त्यांना पण हाच अनुभव असेल. माझ्यापेक्षा लहान वयात मुखोद्गत झालेले 2 आपल्या समोर आहेत. एक गजानन खासनीस आहे, ज्यांना 15व्या वर्षी मुखोद्गत झालं होतं. ते सगळ्यात लहान होते, पण सुरभींनी त्यांची विकेट पाडून आता नवीन विक्रम तिथे केलेला आहे. त्यामुळे हे दोघं लहानपणी त्यांना मुखोद्गत झालं, म्हणजे यांच्यावर महाराजांची किती कृपा असेल. बरं, मुखोद्गत त्यांना मुखोद्गत आहे ना, आम्ही पण करून दाखवू, ही चढाओढ नाही. मला आता रवींद्र जोशी म्हणून एक आहे, मला शिवशंकर भाऊंनी सांगितलं होतं. आता ज्याच्या त्याच्या ह्याचा प्रश्न आहे, पण भाऊंनी मला का सांगितलं हे कोणं मला आजही उलगडलं नाहीये. भाऊंनी मला एक सांगितलेलं, तू मला हे अध्याय म्हणून दाखवशील का? मी त्यांना म्हणून दाखवले. तर मला म्हणाले, ह्याच्यानंतर मुखोद्गत पारायण स्टेजवर करून त्याचं व्यापारीकरण करू नकोस. आता हे त्यांनी मला का सांगितलं मला माहित नाही. अर्थात मुखोद्गत पारायण करणं ही मोठं, म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठं कौतुकाचं कार्य आहे. पण मला भाऊंनी सांगितलं आणि मी ते आजपर्यंत ठेवलं. पण त्याच्यानंतर आता जाण्याच्या पूर्वी मला कुसुमाईंनी सांगितलं, तुला शिवशंकर भाऊंनी जे सांगितलंय तू ते प्रमाण मान, तू नको करूस, पण माझ्यासाठी 5 वर्ष आपल्या सोयगावच्या मंदिराला व्यासपीठ वाचक म्हणून 5 पारायण कर. आता दोघं सुद्धा बघायला गेलं तर मला समान न्यायचे होते. त्यांच्यासारखी भक्ती मला कधी जमणार नाही, कारण ती कुसुमाईंची भक्ती जी आहे त्याचं मला थोडक्यात तुम्हाला सांगावं आवर्जून वाटतं. ते म्हणजे एका करोडपतीची मुलगी सामान्य घरात, आता त्यांच्या गावाकडे कसं असतं आत्याच्या मुलाला वगैरे असं नात्यात देतात, एका सामान्य घरात आली. आणि त्या घरात आल्यावर, आता अरविंद सर इथं आले नाहीये, परंतु अरविंद सरांच्या घरी जे अरविंद सरांची जी शेती आहे तिथं शेतमजूर म्हणून ती बाई काम करायची. अतिशय स्वाभिमानी आणि महाराजांवर अतूट विश्वास. महाराज माझं कधीतरी चांगलं करतील या विश्वासाने नातेवाईकांकडे त्यांनी महाराजांची मूर्ती पाहिली आणि त्यांचं महाराजांची मनोमनी नातं जुळलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग पारायण सेवा चालू केली. आणि मग कुसुमाई सगळं काम करून रात्री आंघोळ करून 12 वाजता पारायणाला बसायच्या, कारण सासू वाचन वगैरे करू द्यायची नाही, सासूरवास थोडा होता. ते पूर्वी केरोसिनच्या चिमण्या मिळायच्या, त्या पेटवून त्या आई पारायण करायचं. आपल्याच्याने होईल, आपल्याला सगळ्या सुखसुविधा असतात, आराम एसी मध्ये बसून पारायण करता करता सुद्धा पेंगा येतात.
आज महाराजांच्या इथंच आपण बघा किती सुखसुविधा आहेत. आराम पारायण करत्याला काय सुख मिळत नाही, पण ते सुद्धा आपल्याच्याने होत नाही. 50 वेळा मांडी बदलणं हे सगळं